IQAC अंतर्गत आयोजित आजच्या ह्या विशेष सत्राचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य आमचे छोटे बंधू डॉक्टर सुभाषजी गवई, JN कॉलेजचे प्राचार्य आमचे मित्र डॉक्टर विनायकजी पेडाकर, आजच्या ह्या विशेष सत्राचं आयोजन ज्यांनी केलेलं आहे प्राध्यापक डॉक्टर पोहोकारजी, त्यांचे सगळे सहकारी, शिक्षक वृंद, इतर महाविद्यालयांमधून आलेली काही शिक्षक मंडळी, विशेष करून इंदानी कॉलेजचे ग्रंथपाल डॉक्टर जोगे, विद्यार्थी मित्रमैत्रिणी, आज हा विषय जो आहे इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट किंवा बौद्धिक संपदा हक्क अशा प्रकारचा याचं नामकरण करण्यात आलं आहे. हे एवढ्यातलं जरी आपल्याला असं वाटत असेल की नॅकच्या प्रक्रिया प्रत्येक महाविद्यालयांमध्ये सुरू झाल्या, त्याच्यामध्ये नवीन नवीन काही शब्दप्रयोग यायला लागले, टर्मिनॉलॉजी बदलली. अगोदर आपण ज्या गोष्टी एखाद्या ठिकाणी एखाद्या आर्टिकलमधून वर्तमानपत्रातून वाचायचो, त्याचा अंतर्भाव आता ह्या 7 जे विशेष वेगवेगळे क्रायटेरिया आहेत नॅकचे, तर त्याच्यामध्ये त्या बाबी यायला लागल्यात. मग आपल्याला ते समजायला लागलं की याचा कुठल्या तरी अभ्यासक्रमासोबत संबंध आहे. बढिया आता डिस्टर्ब नको कसं. नॅक माहिती आहे सगळ्यांना? नॅकच्या संदर्भात ऐकलेलं आहे तुम्ही? नॅक म्हणजे नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रेडिटेशन कमिटी, म्हणजे राष्ट्रीय मूल्यांकन आणि मूल्यांकन केल्यानंतर मानांकन हे जे देण्यात येते, त्याला जी एक समिती गठीत करण्यात आलेली आहे बेंगलोरला, त्या समितीच्या अंतर्गत प्रत्येक महाविद्यालयाचं असेसमेंट करण्यात येते. आणि त्या असेसमेंटमध्ये म्हणजे मूल्यांकनामध्ये ते महाविद्यालय कुठल्या स्तरावरती काम करते आहे, तिथे इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे, आउटपुट्स काय आहेत वगैरे याबाबतची पूर्ण माहिती गोळा करून मग त्याला काहीतरी ग्रेडिंग देतं, ॲक्रेडिटेशन. म्हणजे त्याचं त्यावेळेस त्याला ग्रेड दिल्या गेल्यानंतर A, B, C, A++ वगैरे ज्या काही ग्रेड्स असतील त्या देऊन मग त्याला त्या पद्धतीचे बेनिफिट्स मिळतात. आता ही नॅकची प्रक्रिया आल्यापासून आपल्याकडे काही नवीन नवीन गोष्टी माहिती व्हायला लागल्या. त्यातलाच हा प्रकार आहे इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट. खरं तर याचा इतिहास खूप जुना आहे. म्हणजे नॉर्थ इटलीमध्ये हा जवळपास 1474, किती सेंचुरीज मागे जावं लागेल, 1474 मध्ये पहिल्यांदा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट बद्दल चर्चा. नंतर मग पुढे याच्यावरती बरेचसे मतप्रवाह आले, खरंच असायला पाहिजे की नसायला पाहिजे वगैरे वगैरे. कारण त्यावेळेसपर्यंत काय झालं होतं की बरंचसं धर्माच्या बाबतीतलं लिखाण माणूस वर्गाच्या समोर आलं होतं, मानवी या समूहांसमोर आलेलं होतं. मग ते डॉक्युमेंट्स कधी आले असतील? आपण जर ओल्ड टेस्टामेंटचा विचार करू, म्हणजे आता त्याला आपण बायबल म्हणतो, नावच आहे ओल्ड टेस्टामेंट. म्हणजे त्यावेळेस कितीतरी ते पुरातन असेल आणि मग ते खरंच एका कुठल्या तरी व्यक्तीने लिहिलेलं आहे काय, तर तसा त्याच्यामध्ये संदर्भ जुळत नव्हता. मग नंतर आहे तर ते कंपायलेशन आहे. कुठेतरी एकाला एक चांगली गोष्ट वाटली, दुसऱ्याला चांगली, आणि त्या प्रत्येकाच्या चांगल्या चांगल्या त्यांच्या विचारप्रवाहांमध्ये असणाऱ्या गोष्टी त्या इतरांसाठी उपयुक्त असतील तर त्या एकत्रित केल्या गेल्या, त्याचं एक डॉक्युमेंट तयार केलं गेलं आणि मग ते त्याच्यामध्ये अंतर्भूत करून सगळं ते मानवी जीवनाच्या उत्थानासाठी लागणारं त्याच्यामधलं सृजन मग लोकांपर्यंत धर्मग्रंथांच्या माध्यमातून आलं. त्याचा विशिष्ट असा लेखक नाही आहे. तुम्ही बघा कुठेतरी लेखक दिसतो का तुम्हाला? बायबलचा लेखक दिसत नाही. म्हणून पुढे जर ते जेनेसिसचं घेतलं, कुराण शरीफमध्येही तेच आहे, आपल्या वेदांमध्येही तेच आहे. म्हणजे वेद कोणी म्हणतात की हे त्याला कोणी लिहिलेलं नाही, त्याचा कोणी ऑथर नाही. पण असं काही नसतं. कारण की काही लिखित स्वरूपामध्ये आणि काही अलिखित स्वरूपामध्ये जे विचारप्रवाह सातत्याने आपल्या समाजामध्ये चालत असतात, त्याचा एक इम्पॅक्ट असतो. आणि म्हणून पहिल्यांदा असा एक इम्पॅक्ट पहिल्यांदा चर्चेला आलेला तो 1474 मध्ये नॉर्थ इटलीमध्ये. कारण की कोणी त्याला म्हटलं की हे माझं आहे असा हक्क दाखवण्याचा ज्यावेळेस प्रयत्न केला, तर मग त्याला त्या पद्धतीने त्याचंच आहे हे ओरिजिनल वर्क याच्यावरती पहिल्यांदा तिथे आयोग बसला.
खरं तर हे खूप पुढे कित्येक सेंचुरी तसंच चाललं. मात्र पॅरिस कन्व्हेन्शनमध्ये मागच्या आपल्या ह्या सेंचुरीमध्ये म्हणजे मागच्या सेंचुरीमध्ये म्हणजे जवळ 1983च्या दरम्यान याच्यावरती पहिल्यांदा हे असावं असं सगळ्यांचं एकमत झालं. आणि मग ते 2-3 वर्ष त्याच्यावरती परत काही ना काही चर्चा झाल्या आणि त्या चर्चेमधून 1986ला पहिल्यांदा याचं एक कायद्याच्या स्वरूपात फॉर्म्युलेशन झालं आणि ते इतरांसाठी आता बंधनकारक व्हायला. मग त्याच्यामधनं नेमकं आता याला कसं करायचं? इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट. आपण कुठल्या चष्म्यातून बघतो? प्रॉपर्टी हा शब्द आपल्या समोर आल्याबरोबर काही मुव्हेबल प्रॉपर्टी आहे काय, काही इनमुव्हेबल प्रॉपर्टी आहे काय, काही बँक बॅलन्स आहे काय, घर आहेत काय, बिल्डिंग्स आहेत काय, वगैरे वगैरे याच्या संदर्भात आलं. मग याला आपल्याला हक्क दिलेले आहेत की नाही आपल्याकडे हक्क? म्हणजे माझं घर असेल, माझ्या नावावर असेल तर ते, किंवा मला गिफ्ट केलं गेलेलं असेल किंवा कुठून तरी माझ्या ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टीमधनं ते आलेलं असेल तर त्याचा पूर्ण उपभोग घेणं हे माझा आता हक्क झालेला आहे. मग अशा प्रकारचं ह्या इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईटच्या बद्दल काही आहे का, करता येऊ शकते काय? मग त्यांनी त्याच्यावरती विचार केला की नेमकं इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट म्हणजे काय. मग त्यांनी विचार केला की जे जे तुमच्या बौद्धिक क्षमतेमधनं जे जे येईल आणि तुम्हाला वाटेल की ते माझं आहे, मी ओरिजिनेट केलेलं आहे, माझं ओरिजिनल वर्क आहे, तर ते इतरांना जर फायदेशीर असेल तर तो समोरचा व्यक्ती फायदा हा शब्द लावून जर त्याला उपयोगात आणत असेल, याचा अर्थ त्याला काहीतरी त्याचा उपयोग होतो आहे, तर तो जर समजा त्याच्यामधनं काही त्याला झालेल्या उपयोगामधनं किंवा त्याला झालेल्या फायद्यामधनं मी जर अपेक्षित केलं की नाही माझ्यामुळे तुला फायदा झालेला आहे म्हणून तुझ्याकडनं मला आता काहीतरी रिफंड पाहिजे आणि ते जर मी रिफंड घेत असेल तर हा माझा हक्क आहे. मग याच्यासाठी आता काही गोष्टी आणखी पुढे जाणं गरजेच्या होत्या. त्या अशा की कोणत्या कोणत्या बाबतीत तुम्ही बौद्धिक विचार, समजा मी एखादं पुस्तक वाचलेलं असेल, त्या पुस्तकातलं जसंचं तसं मी एखादं काही कॉन्सेप्ट घेतलेला असेल, संकल्पना घेतलेली असेल, ती पाठ करून मी तुमच्या समोर टाकलेली असेल आणि तुम्हाला सांगितलं की ही संकल्पना माझीच आहे, चालेल काय? कारण की ती खरं तर त्याची सृजनाची ती कमाल होती की जे तुम्ही वापरून दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न, तुम्ही मात्र एक माध्यम झालेले आहे. आणि म्हणून अशा वेळेस जर आपण परत एकदा मागे गेलो एक पाऊल, तर धर्मग्रंथांचं जे झालेलं आहे, धर्मग्रंथांमध्ये ज्या ज्या बाबी दिलेल्या आहेत त्याचा काही लेखक आहे काय? मात्र नंतरच्या काळामध्ये जे प्रीचर्स आहेत, म्हणजे धर्माच्या नावाखाली कीर्तनं प्रवचनं करणारे आहेत, एखादा अभंग घेतला की त्याच्यावरती पूर्णपणे त्याचा विस्तार करायचा, त्याची उपयोगिता सांगायची, म्हणून तो अभंग त्याचा झाला काय? नाही. तुकारामाचे अभंग माझे कितीही पाठ असले तरी ते माझे नाही, ते तुकारामाने सृजन केलेले आहे. आणि म्हणून अशा प्रकारचं धर्मग्रंथांमधलं जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञानाचा जर मी माझं ते आहे म्हणून माझा जर फायदा करून घेत असेल तर याच्यामध्ये कुठेतरी गल्लत झालेली आहे. आणि म्हणून त्याच्यावरती सुद्धा अंकुश असावा. त्याचं भांडवलीकरण किंवा त्याची दुकानदारी करू नये. ते जर समजा त्याच्यामध्ये अंकुश लावायचा असेल तर त्याच्यासाठी मग परत कायद्याने त्याच्यामध्ये डोकं घातलं, कायद्याच्या पंडितांनी त्याच्यामध्ये डोकं घातलं आणि त्यांनी सांगितलं की जे तुमचं फक्त आणि तुमचं, आणि त्याच्यासाठी पूर्णपणे तुम्हाला हे प्रूफ द्यावे लागतील की हे तुमचंच आहे, तर हे तुमची आता बौद्धिक क्षमता आणि त्या बौद्धिक क्षमतेमधनं प्राप्त केलेली संपदा आणि त्याच्यामुळे प्राप्त झालेला तुमचा हक्क. मग आता याच्यामध्ये दोन प्रकारच्या मोठमोठ्या कॅटेगरीज केल्या. एक कॅटेगरी अशी की तुमचे इन्व्हेन्शन्स आहेत. जसं सरांनी सांगितलं, सायन्स अँड टेक्नॉलॉजीबद्दल आपण जास्त विचार करतो. तो असा विचार करतो की सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये काहीतरी नवीन प्रॉडक्ट आलं की ते प्रॉडक्ट आपण पेटंट करतो आणि ते पेटंट केलेलं प्रॉडक्ट मग माझ्या नावावरती लागतं आणि मग ते पुढे मी त्या पद्धतीने त्याचा जो तुम्ही बेनिफिट घेत असाल त्याचा माझं तुमचं जर MOU झालेलं असेल की मी तुम्हाला देतो, याच्यामध्ये तुम्ही 10 रुपये कमवले तर 1 रुपया माझ्याकडे आला पाहिजे, म्हणजे अशा प्रकारचं एक मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग त्याच्यामध्ये येतं. तर अशा संबंधातलं इन्व्हेन्शन्स जे झालेले असतील, पेटंट्स मिळवलेले असतील, त्याच्यामध्ये काही ट्रेडमार्क्स असतील तुमचे, इव्हन सोप्यातलं सोपं सांगायचं म्हटलं म्हणजे जर तुमच्याजवळ एखादा वर्तमानपत्रामध्ये किंवा TV वरती एखादी ॲडव्हर्टाईज आहे, एखादा इव्हेंट सुरू असतो, ऑलिम्पिकचा इव्हेंट असतो, एखाद्या वेळेस कॉमनवेल्थ गेम्स असतात, एखाद्या वेळेस तुम्हाला एशियन गेम्स असतात, याचा एक लोगो तयार करायचा असतो आहे की. मागे रुपयाच्या संदर्भातलं आपण रूल लिहायचो, आता असं आल्यानंतर त्याच्यात 2 रेषा यायला लागल्यात.
तर याच्या संदर्भातले लोगोच्या साठी एक कॉम्पिटिशन तयार केली होती. ही कॉम्पिटिशनमध्ये जेवढ्या लोकांनी भाग घेतला त्या लोकांच्या मधून जे जे त्यांचे राईटअप आले किंवा जे जे सिम्बल्स आले तर त्याच्यावरती पूर्णपणे कमिटीने विचार केला की हा सर्वसमावेशक आहे. पण तो घेत असताना तो घेतल्याबरोबर तो ज्याचा आहे त्याची ते इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आहे की नाही, त्यांनी तो दिलेला आहे की नाही. म्हणून आता रिझर्व्ह बँकेने जे काही ते घेतलेलं होतं त्याला मोबदला दिलेला. म्हणजे आता एखादा लोगो असेल, एखादा सिम्बॉल असेल, तर हे जेवढं काही असेल, हे मोनोग्राम्स असतील, हे सगळे एखाद्याच्या डोक्यामधनं आलेले असतील, त्याच्या त्या बुद्धिमत्तेमधनं ते प्रसारित झालेले असतील, तर तो त्याचा पूर्णपणे अधिकार आहे की त्याचा वापर कसा करा. उद्या जर यांनी सांगितलं की माझा हा सिम्बॉल तुम्ही वापरू नका, तर त्याच्यासाठी कॉम्पिटिशन जी घेतल्या गेलेली होती त्या कॉम्पिटिशनमध्ये टाकलेलं होतं. कॉम्पिटिशनचे बायलॉज तयार केले होते पहिले की तुमच्याकडनं आम्ही मागवतो आहे, ते जर सिलेक्ट झालं तर मग ते आम्ही आमच्या पद्धतीने तुमच्यासोबत जे काही आमचं असं बोलणं होईल त्याच्यावरती इतका मोबदल्यात तुम्हाला ते द्यावं लागेल. जर हे केलेलं असेल तर मग नंतर तुम्हाला तो दुसरीकडे वापरता येणार. आता जर तो रुपयाचा जो सिंबल आहे हा भारताने रिझर्व्ह बँकेने जर घेतलेला असेल तर हा पाकिस्तानच्या रिझर्व्ह बँकेला देता येतो काय? नाही. आता त्याचा तो प्रॉपर्टी राईट त्यांनी पूर्णपणे रिझर्व्ह बँकेकडे दिलेला आहे आणि त्याचा मोबदला त्याला मिळालेला आहे. त्याच्यासाठी त्यांनी ॲग्रीमेंट केलेला आहे आणि आता तो त्याचा सुद्धा दुसरीकडे उपयोग घेऊ शकत नाही. अशा पद्धतीचा एक MOU असतो, म्हणजे दोन पार्टींमध्ये ते ॲग्रीमेंट असतं. आता आपल्याकडे या प्रकारचे जर समजा तुम्ही काही केलेले असतील, वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेडमार्क्स तयार केलेले असतील, सिम्बॉल्स तयार केलेले असतील, तुम्ही स्वतः एखादा प्रयोग करून त्याच्यामधनं काही प्राप्ती केलेली असेल, नवीन काही इन्व्हेन्शन्स केलेले असतील, तर एक ही कॅटेगरी. सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये आपण जातो, मोठमोठ्या प्रकारचे पहिले हार्डवेअर्स तयार केले जातात, त्याच्यामध्ये प्रोग्रॅमिंग तयार केलं जातं, त्याच्यामध्ये मग वेगवेगळ्या प्रकारचे त्याचे आजच्या जनमानसांवरती होणारे इम्पॅक्ट्स लक्षात घेतल्या जातात आणि त्याच्यामधून मग काय फायदा होऊ शकतो ह्या संपूर्ण समाजाला पुढे नेण्यासाठी तो फायदा करून देत असताना मला काय त्याच्यामधनं मिळतं, मी सेटअप उभा करतो म्हणून, इंडस्ट्रियलिस्ट म्हणून. तर हे सगळं त्या इंडस्ट्रीच्या संबंधातलं जे जे केलेलं असेल ते R&D डिपार्टमेंटमधनं जर आलेलं असेल तर R&D मध्ये काम करणारी जी मंडळी आहे हे जर सॅलरीड पर्सन असतील आणि त्यांच्यासाठी फिनान्शियल असिस्टन्स, त्याच्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर, त्याच्यासाठी इतर बाबी ह्या जर इंडस्ट्रीने प्रोव्हाइड केलेल्या असतील तर तो जो काम करणारा व्यक्ती आहे तो सॅलरीड पर्सन आहे, त्याने त्याच्या डोक्यामधनं ते आणलेलं जरी असेल तरी त्याच्यावरती हक्क कोणाचा आहे? इंडस्ट्रीचा. त्याला ते सुचलं आणि मग ज्या वेळेस एखादी इनोव्हेटिव्ह बाब असते, आता त्यानं तिथे करत असताना एखादी काहीतरी नवीन सृजन केलं, त्याला वाटलं की आता आपल्याला हे इंडस्ट्रीसोबत शेअर करायचं नाही, मग त्यांनी त्या इंडस्ट्रीमधनं ज्यावेळेस तो बाहेर पडतो आणि मग इंडिपेंडेंटली त्याचा तो सुरू करतो त्याचा उपयोग, तर त्यावेळेस मग मात्र ते जर ओरिजिनल असेल त्याचं आणि इंडस्ट्रीशी आता त्याचा कुठलाही संबंध राहिला नसेल तर मग पुढे ते त्याचं एक ह्या प्रकारचे बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू जेवढं काही सृजन असेल, जेवढं काही त्यांची इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी असेल तर ती एका कॅटेगरीत टाकण्यात आली. दुसरी अशी आहे की एक वेगळ्या प्रकारची फॅकल्टी माणसाला दिलेली आहे. ती अशी आहे की तो सातत्याने काहीतरी विचार करत असतो आणि आजूबाजूला जे घडतं त्याच्याशी तो कोरिलेट होत राहतो आणि याच्यामधनं काहीतरी नाविन्यपूर्ण सृजन तो करत असतो. ते सृजन केलेलं मग ते कवितेच्या माध्यमातून असो, लिखाण त्यांनी जे केलेलं असेल, मग आर्टिकल्स असो, कादंबऱ्या असो, इतर काही असो, याच्यामधून त्यांनी जे तयार केलेलं आहे तर ते त्या वेगळ्या कॅटेगरीने टाकले. याच्यामध्ये आणखी एक मोठा आयाम असा जुडला की आपण एका विशिष्ट इंडस्ट्रीशी, भारताचा जर विचार केला तर बॉलिवूड ही एक अशी इंडस्ट्री आहे आपल्याकडे ज्याच्यामध्ये फिल्म्स तयार होतात, जशी हॉलिवूड आहे तशी बॉलिवूड आहे. तर ह्या इंडस्ट्रीमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे याला आस्पेक्ट्स जुळलेले आहेत. त्याच्यामध्ये स्क्रिप्ट रायटर्स असतात, ॲडव्हर्टाइजमेंट बघत असाल तर फक्त 4च ओळी 2च ओळी असतात, परंतु ते क्लिक होते तुम्हाला. याच्यामध्ये तुम्हाला एखाद्या याची पटकथा असेल ते समोर येते, याच्याशी जुळलेले काही छोटे छोटे गीतं असतात, पण गीत लिहिणारा वेगळा, त्याचा कंपोज करणारा वेगळा आणि त्याचं गायन करणारा वेगळा, म्हणून ह्या सगळ्या बाबी इंडिपेंडेंटली आल्या त्याच्यामध्ये. मग याच्या संबंधामध्ये सातत्याने एखाद्याला एखादी गोष्ट पटली की त्याला त्याचं चौर्य कर्म सुरू होऊन जाते बाजूवाल्याचं. म्हणजे मी जर एखादं गीत लिहिलं
आणि ते गीत जर आता काय होतंय की ते लवकर लक्षात येतं, फार पूर्वी ते लक्षात नाही यायचं. म्हणजे एखादं गीत कुठेतरी एखाद्या गावामध्ये एखाद्याने लिहिलेलं असेल आणि ते कुठल्या तरी माध्यमातून त्या बॉलिवूडपर्यंत जर पोहोचलं तर ते बॉलिवूडचे लोक काय करायचे, ते गीत थोडंफार त्याच्यामध्ये काय ऑर्नामेंटल बदल करून ते आपल्या नावावरती लावून घ्यायचे आणि ज्यावेळेस ते पूर्णपणे घरात वाजायला लागायचं त्यावेळेस मग याला वाटायचं की मी काहीतरी याच्या संदर्भात असंच लिहिलेलं होतं, कदाचित हे पूर्णपणे माझंच आहे. मग त्यावेळेस तो आवाज उठवण्याचा प्रयत्न करायचा, पण त्या आवाजाला तेवढं त्याच्या एकंदरीत परिस्थितीमुळे महत्त्व प्राप्त व्हायचं नाही. म्हणून कित्येक असे सृजन जे आहेत ते सृजन दुसऱ्या लोकांनी चौर्यकर्म करून आपल्यासाठी वापरून घेतले. मग ह्या प्रकारचा जर समजा एखादा ऍक्ट झालेला असेल, गुन्हा घडलेला असेल, तर त्याच्यावरती अंकुश लावण्यासाठी मग आता एक नवीन प्लॅटफॉर्म कायद्याच्या स्वरूपामध्ये तुमच्याजवळ प्राप्त झालेला आहे. आणि म्हणून आता तुम्ही केव्हाही ते उकरून काढू शकता. फक्त तुम्हाला हे सिद्ध करावं लागते की हे मी त्यावेळेस दिलेलं होतं. आणि म्हणून तुम्हाला वाटत असेल आता की याच्यामध्ये सुद्धा खूप लूपहोल्स होते, तर आता नॅकनी एक नवीन प्रकार सुरू केला. आता समजा आज हे वर्कशॉप सुरू आहे, आजच्या तारखेत सुरू आहे. हे वर्कशॉप तुम्हाला मागच्या वर्षी दाखवायचं असेल तर काही दाखवता येते की नाही दाखवता येत? आता हेच दाखवायचं. तुम्ही आज सेकंड इयरला फर्स्ट इयरला दाखवायचे. शिक्षक जे आहे त्याच्यामध्ये जे आज जॉईन झाले असतील त्यांचे नावं काढून टाकायचे लागले त्यांना मागच्या वर्षी दाखवायचं. असं करून मी हे डॉक्युमेंट तयार करू शकतो की नाही, तुमच्या सह्या घेऊ शकतो की नाही, प्रोसिडिंग लिहू शकतो की नाही, हे मला सगळं आज करता येऊ शकतं. हे केल्या गेलेलं होतं अगोदरच्या SSR मध्ये, सेल्फ स्टडी रिपोर्ट्समध्ये नॅकपर्यंत पोहोचलेलं होतं. काही लोकांनी 20-20, 25-25 वर्षापूर्वी कॉलेज जेव्हा सुरू झालं तिथल्या बाबी टाकलेल्या होत्या की मागच्या 5 वर्षात झालेल्या आहेत. तर हे लक्षात आल्यानंतर त्यांनी काय केलं की जिओ टॅगिंग केलं आता फोटोला. हा जो कॅमेरा सुरू आहे, तुम्ही जे कॅमेऱ्यामधून फोटो घेतायत आता याला इथे तारीख आहे आणि हे गुगलवरती आता केव्हाही ते व्हेरीफाय करता येऊ शकते. म्हणून ती चोरी पकडल्या गेली. बऱ्याचशा लोकांच्या आता त्यावेळेस ते टॅगिंग नव्हतं म्हणून ते पकडल्या जातात, आता मात्र पकडल्या जातात. मग याच प्रकारे आता काय झालं की हे याच्यात टाकण्याचा काय काम, म्हणजे आता जसं बॉलिवूडचे काही उदाहरण मी तुम्हाला सांगितले, तशाच प्रकारच्या बॉलिवूडमधल्या पटकथा ज्या आहेत त्या इतर ठिकाणच्या कुठल्या तरी ग्रामीण भागामधल्या कुठल्या तरी आपल्या कलेशी जुळलेल्या कुठेतरी फोक लोअर्स आहेत, म्हणजे ज्या लोक कविता आहेत, लोक जे काही संस्कृती आहे त्याच्यामधनं उचलून डायरेक्ट त्यांनी ते आपल्या नावावरती टाकले आणि म्हणून त्याच्यामधला अळमाप त्यांनी पैसा कमवला आणि ते इतकी संपत्ती कमावल्यानंतर ज्यांनी हे तयार केलेलं आहे तो मात्र भिकारीच आहे किंवा तो रस्त्यावरच राहील. मग अशा ह्या सगळ्या लोकांच्या ह्या ऍक्टला आळा बसवण्यासाठी जेव्हा हा कायदा अस्तित्वाला तेव्हापासून तुम्हाला जाणवलं असेल की कित्येक लोकांवरती याचे असे आरोप झाले आणि त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागले. इव्हन त्यांनी कमावलेल्या पूर्ण तो कॉन्सेप्ट वापरल्यापासून तर आज तागायत जेवढे काही त्यांना पैसे मिळालेले असतील त्याच्यापैकी काही भाग त्यांना तो द्यावा लागला जो त्याचा ओरिजिनल सृजन करता होता त्याला. हे नॅकला का आवश्यक वाटलं? नॅकमध्ये एक थर्ड क्रायटेरिया असा आहे की ज्याच्यामध्ये रिसर्च हा शब्द टाकलेला, संशोधन, रिसर्च. तर ह्या रिसर्चमध्ये साधारणतः तुम्ही ज्यावेळेस एखाद्या ठिकाणी तुम्ही आता BA फायनलला असेल किंवा सेकंड इयरला असाल तर तुम्हाला एक डेझर्टेशन तयार करावं लागतं, प्रोजेक्ट तयार करावा लागतो की नाही. एखाद्या वेळेस तुम्ही 8व्या-9व्या वर्गात असाल तेव्हाही तुम्ही एखादा प्रोजेक्ट तयार केला असेल की नाही, शिक्षकांनी सांगितलं असेल तर एखादा प्रोजेक्ट तयार, मग तुम्ही 4 फोटो आणतात, ते लावतात वगैरे वगैरे, एखादी डिझाईन काढतात वगैरे, त्यानुसार आपलं पुढचं ते व्यवस्थित आपलं डोकं त्याच्यात टाकतं. एखाद्या वेळेस त्याच्यामधून काहीतरी नाविन्यपूर्ण अशी संकल्पना बाहेर येते, खूप चांगली. म्हणजे आता मी तुम्हाला सांगेन की आपण आपल्या घरामध्ये आजूबाजूला जे बघतो की त्याच्यामधनं हे सातत्याने घडत असतं. आता तुम्ही दिवाळी दसऱ्याला बऱ्याचदा तुम्ही बघितलं असेल तुमच्या घरामध्ये तुमची आई घर स्वच्छ करते की नेमकी अडचण तिला कुठे येते? घर स्वच्छ करत असताना पंख्याचे पाते स्वच्छ करण्यामध्ये. मग एखाद्या मुलाच्या डोक्यामध्ये ही गोष्ट आली की पंख्याचे पाते, मग माझी आई त्याच्यावर टेबल ठेवते, टेबलवर खुर्ची ठेवते, त्याच्यावर कोणाला चढवते किंवा शिडी आणते, तिथपर्यंत पोहोचली नाही तर आणखी काहीतरी ओढाताण करते. एखाद्याच्या डोक्यामध्ये जर असं आलं की समजा इथे आता तुम्हाला हायड्रॉलिक खुर्च्या येतात, ती खुर्ची जर समजा हे 5 फुटाचं अंतर असेल तर 5 फुटापर्यंत वर गेली तर ते पाते स्वच्छ केलं, परत त्याचं बटन दाबलं, खाली येते. हे क्रिएटिव्हिटी
इतर देशांमधल्या छोट्या छोट्या मुलांनी केलेल्या आहेत. आपल्या देशातल्या मुलांनी आता जे काही मी त्या दिवशी ऐकलं इथे महेश भवनला, ते एक छोटीशी बाब, स्टेपलर आपण वापरतो आणि स्टेपलर वापरल्यानंतर एक वेळ अशी येते की ते आपण दाबतो तर त्याच्यात पिनच नसते. तर त्यांनी त्या मुलीनी छोट्या त्याच्यामध्ये केलं की स्टेपलरच्या शेवटच्या 2-3 पिना कलर करायच्या आणि जसं जसं ते जवळ यायला लागतात तेव्हा तो वापरणारा तो युजर जो असतो तो म्हणतो की नाही आता हे संपत आलेला आहे, म्हणजे आता तो लावण्याच्या पूर्वी त्याच्यामध्ये तो नवीन भरतो, म्हणजे त्याचा वेळही वाया जात नाही आणि त्याला तो एक प्रकारचा संदेश मिळतो तिथे. अशा छोट्या छोट्या बाबींमधनं ज्यावेळेस तुमचं संशोधन सुरू होतं, एखाद्या मुलाला खूप चांगल्या प्रकारे जर ह्याची फॅकल्टी असेल, हा एक ॲटिट्यूड असेल त्याच्याजवळ, तर तो त्याच्यामधनं सातत्याने काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. आणि ह्या संशोधनाला ज्यावेळेस शिक्षकांची जोड मिळते, मार्गदर्शकांची जोड मिळते, मग त्यावेळेस आपण अगदी स्कूल लेवलला, मग 10+2 लेवलला, मग कॉलेज लेवलला आविष्कार वगैरे आहेत की नाही आपल्याकडे, तर त्याच्यामधनं मग हे सगळं विस्तारित होत जातं. आणि अशा वेळेस चांगला मार्गदर्शक मिळाला तर मग तुम्ही त्या संकल्पनेला मूर्तरूप देऊ शकता. पण ही संकल्पना जर तुमच्या बाजूवाल्याला माहीत पडली, तोपर्यंत तुम्ही विद्यार्थी असता, तोपर्यंत तुम्ही शिक्षकही आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञान पोहोचवायचं आहे, काहीतरी त्याला चालना मिळावी म्हणून काही त्याच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. आणि अशा वेळेस तो अनभिज्ञ असतो की कोणीतरी हे हेरते आहे म्हणून. आता जर समजा ही छोटीशी बाब ज्या टाचण्यांची मी आता तुमच्यासमोर सांगितली, मी तिकडे जाऊन सांगितली, काय नाही तुम्ही एक काम करा, स्टेपलरमधल्या त्या पिना बंद होत असतील म्हणजे संपत असतील तर तुम्ही त्याच्यावरती कलरिंग करा आणि बघा मग तुमचं काय. आणि हे माझी संकल्पना आहे. हे जर मी तुमच्यासमोर तिकडे सांगितलं जिथे इथे चर्चा झालेली नाही, तुम्ही विश्वास ठेवाल की नाही ठेवा, पण मूळ संकल्पना कोणाची होती? त्याची. म्हणून अशा प्रकारचा रिसर्च ॲटिट्यूड डेव्हलप झालेला, हळूहळू जर तो विकसित होत गेलेला असेल, विस्तारित होत गेला आणि त्याची उपयोगिता सुद्धा सिद्ध होत असेल, तर अशा वेळेस आजूबाजूचे आपल्या सराउंडिंग मधले काही असे एलिमेंट्स असतात की ते हेरत असतात. आणि अशा वेळेस ते जर ते हेरून त्यांनी जर त्याचा काहीतरी आपल्या तुम्ही पब्लिश करायच्या पहिले, तुम्ही ते लोकांच्या समोर आणायच्या पहिले, तुम्ही त्याचं पेटंट घ्यायच्या पहिले, हे तुमचं इन्व्हेन्शन आहे हे सिद्ध करायच्या पहिले ते जर मी सिद्ध केलं तर कन्फ्लिक्ट येईल की नाही येईल? 2 लोकांचा वाद तिथे होईल की नाही होईल? मग तुम्हाला सिद्ध करायला लागेल की मी हे याच्या अगोदर 8 दिवस पूर्वी केलं, मी सांगेल की नाही मी त्याच्याही अगोदर 8 दिवस पूर्वी केलेलं. याच्यामध्ये जो खरा ठरेल की नाही हे, कारण की मी कितीही डुप्लिकेशन केलं, कितीही तुमचं टोपो मारला, कितीही तुमच्या झेरॉक्स प्रती काढल्या, ओरिजिनल ते ओरिजिनल. माझ्याकडे ती आयडिया फक्त तिथपर्यंतच मर्यादित असते, कारण की त्याच्यानंतर त्या आयडियाचा उपयोग फार जास्त मला येत नाही. आणि अशा वेळेस जो ओरिजिनल असतो याचा, त्याचं विचार प्रवाह कधीच थांबत नसतं, ते सातत्याने त्याच्यावरती मंथन करतं आणि म्हणून त्याच्यामधून नवनवीन प्रवाह येत असतात. आणि म्हणून तुम्हाला दिसत असेल मित्रांनो की आपण आपल्या इथे जडत्ववादापासून तर आजच्या ज्या काही प्रचलित विचार प्रवाह आहेत तिथपर्यंतच्या ज्या काही सायंटिफिक डेव्हलपमेंट झालेल्या आहेत, मग ते आयझॅक न्यूटनची थेअरी असो की त्यानंतर आईन्स्टाईनची थेअरी असो, त्यानंतर स्टीफन हॉकिंगनी त्याच्यावरती काय सांगितलेलं असेल आणि त्याच्यानंतर आजच्या लोकांचं त्याच्यावरती काय मतं असतील, तर हे सगळं सातत्याने बदलत जाणार आहे. आणि ह्या सगळ्या ओरिजिनल आयडिया ज्या असतात त्याच फक्त पुढे स्थिरावतात आणि त्याच फक्त स्टँड होऊ शकतात त्या बदलत्या प्रमाणात, आणि नाही तर मग त्या स्टॅग्नंट होऊन जातात. तर आजही थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी ज्या आईन्स्टाईनची आहे त्याच्यावरचं रिसर्च थांबलं काय? नाही. त्याच्यावरचा आजही रिसर्च थांबलेला नाही. आजही काही मुलं त्याच्यावरती का नवीन जे डोक्याने कोरिलेट करतात एखाद्या गोष्टीशी, तर त्याच्यावरती ते असं सांगतात की नाही या थेअरीमध्ये सुद्धा स्कोप आहे काहीतरी ॲड करण्याचा. तर हे जी एक प्रकारची तुमच्याजवळ बौद्धिक क्षमता असते, या बौद्धिक क्षमतेमधनं जे काही सृजन होतं तर ते जेव्हा कळलं की ते रिसर्चच्या माध्यमातून व्हायला लागलेलं आहे आणि ते रिसर्च जास्तीत जास्त हायर एज्युकेशनमध्ये होते आहे, त्याच्यामध्ये एवढी मोठी नवीन मुलांची टीम असते, नवीन ब्रेन असतात, फ्रेश ब्रेन्स असतात, त्याला मार्गदर्शक असतात. आणि अशा वेळेस जर त्यांनी काहीतरी नाविन्यपूर्ण केलेलं असेल तर सर्वप्रथम काय करतात, त्याचं काय केलं जातं माहिती आहे? जर समजा एखादा प्रॉडक्ट तयार केला असेल तर तो पेटंट घेण्यासाठी त्याची प्रक्रिया पूर्ण केली जाते. त्याच्याशी संबंधित जे लिटरेचर आहे, त्याची जी मेथडॉलॉजी आहे ते कशा प्रकारे केल्या गेलेलं आहे, हे संपूर्ण ती मेथडॉलॉजी जर नवीन पद्धतीने केलेली असेल तर तशी पद्धत, हे सगळं आर्टिकलच्या फॉर्ममध्ये
तुम्ही पीअर रिव्ह्यूड जर्नलमध्ये जे आता त्याच्यामध्ये 2 भाग पडलेले आहेत त्या पीअर रिव्ह्यूड जर्नलमध्ये प्रकाशित झालेले असेल, ज्या तारखेला ते प्रकाशित झालं किंवा ज्या तारखेला तुम्ही ते पाठवलं ती तारीख तुमची. याच्यानंतर दुसऱ्याने पाठवलेलं असेल तर तुमची तारीख ती होऊ शकत नाही. काही ठिकाणी एकाच वेळेस 2 आयडिया 2 डोक्यांमध्ये 2 लोकांमध्ये एकच आयडिया सायमल्टेनियसली आलेली. एक उदाहरण इतिहासातलं सांगतो मी. हे प्लास्टिक आज आपण वापरतो. हे प्लास्टिक वापरण्यासाठी एकाच वेळेस 2 ठिकाणी प्लास्टिक मॉलिक्यूल तयार करण्यासाठी 2 ठिकाणी रिसर्च सुरू होता. एक इंग्लंडमध्ये सुरू होता, एक जर्मनीमध्ये सुरू होता. आणि जवळपास दोघंही एकाच वेळेस त्याच्यावरती त्या मॉलिक्यूल फॅब्रिकेट किंवा डिझाईन करण्यामध्ये ते सक्सेस झाले. आणि दोघांनी जवळपास त्या आर्टिकल्स वेगळे, त्या आर्टिकलमधली प्रॉडक्ट सारखं जवळपास सारखेच त्याची उपयोगिता 2 वेगवेगळ्या लोकांनी इंडिपेंडंटली केलेलं. आणि अशा वेळेस मग एखाद्या वेळेस वाद होऊ नये म्हणून ज्यावेळेस त्यांनी पद्धती ज्या वापरलेल्या आहेत त्या पद्धतींवरती जेव्हा ते मेकॅनिझम बघितलं तर दोघांनी थोड्याशा वेगवेगळ्या पद्धती वापरल्या होत्या. प्रॉडक्ट एकच मिळत होतं आणि म्हणून त्या दोघांनाही ते क्रेडिट गेलेलं आहे. तर अशा वेळेस अशी संभावनाही नाकारता येत नाही. मात्र त्यावेळेसचा काळ, प्लास्टिक ज्यावेळेस ते आलं त्यावेळेसचा 2 सेंचुरी जवळपास 1.5 सेंचुरी अगोदरचा काळ. आता मात्र असं आहे की आता तुम्ही जे काय केलेलं आहे अँड्रॉइडवरती ते गुगलच्या थ्रू मला सगळं माहीत होऊन जातं. जर मी डिकोडिंग केलं, तुम्ही एखादी साईट सर्फिंग केलेलं असेल तर ती मला माहिती होऊन जाते. आणि त्या साईटमधलं काय उचलले असेल तुम्ही तर ते सुद्धा पूर्णपणे मला माहिती होऊन जाते. आणि ती साईट तुम्ही खोडली तरी ती मला त्या डिरेक्टरीमध्ये मिळते की तुम्ही काय. म्हणजे तुम्हाला वाटत असेल की तुम्ही जे काही करतायत ते अनभिज्ञ आहे बाकीच्या लोक याच्याबद्दल, असं झालेलं नाही. म्हणून या पद्धतीने आता आपल्याला आपलं केलेलं जे काही असेल ते लवकरात लवकर प्रसिद्ध करणं. आणि एकदा तुमचा त्याच्यावरती ठप्पा लागला की हे तुमचं आहे, मग त्यावेळेस समोरच्या व्यक्तीला त्याचं डुप्लिकेशन करता येत नाही, त्याचा दुरुपयोग घेता येत नाही किंवा त्याला कुठल्याही प्रकारे आपल्यापासून त्याचा हक्क हिरावून घेतला जात नाही. हे करण्यासाठी रिसर्च ह्या क्रायटेरियनमध्ये 3rd क्रायटेरियनमध्ये ह्या पद्धतीने रिसर्च ह्या कॉम्पोनंटच्या अंतर्गत हे पहिल्यांदा याच्यावरती चर्चा झाली. मग याच्यामध्ये येणारे सिनॉप्सिस, डेझर्टेशन्स, प्रोजेक्ट्स, मायनर मेजर रिसर्च प्रोजेक्ट्स, वेगवेगळ्या कंपन्यांना पाठवलेले प्रोजेक्ट्स, त्यानंतर तुमचे PhDचे थेसिस, त्या PhDच्या थेसिस नंतर त्याचे आउटकम्स, त्याच्यावर मिळवलेले तुम्ही काही पेटंट्स, या सगळ्या बाबींना त्याच्यामध्ये अंतर्भूत करण्यात आलं. आणि हे सगळं करण्यासाठी मग कुठल्या एजन्सी, समजा तुम्ही आर्टिकल पाठवा तर त्या आर्टिकल पाठवून समजा मी माझ्या एखाद्या ठिकाणी इथे वर्तमानपत्र आहे कुठलं, इथला एखादं साप्ताहिक निघते कारंजात आणि मी त्याच्यामध्ये माझं एक रिसर्च आर्टिकल छापून टाकतो. जर त्या वर्तमानपत्रामध्ये त्याला व्यवस्थित त्याचं रजिस्ट्रेशन झालेलं असेल, तो त्याच्यासाठीच बनलेला असेल, त्या वर्तमानपत्रांमध्ये अशा प्रकारचे काही आर्टिकल्ससाठी वेगळं आरक्षित जागा असेल तर त्या पद्धतीने त्याचं पूर्ण असेसमेंट होतं. जसं ISSN नंबर तुम्हाला माहिती असेल, ISBN नंबर माहिती असेल, तर ह्याचे रजिस्ट्रेशन्स जे असतात ते जेव्हा जिथे जे आपली गव्हर्नमेंट लेवलला दिल्लीला जी एजन्सी आहे त्याच्या माध्यमातून त्याचं रजिस्ट्रेशन जर खरं असेल, ते त्याच्यासाठी आरक्षित असेल तरच ते ग्राह्य धरल्या जातात. आणि म्हणून त्याच्यामध्ये पीअर रिव्ह्यूड असा एक शब्द आजकाल तुमच्या कानात येत असेल. पीअर रिव्ह्यूड, तुम्ही आर्टिकल पाठवलं, ते पब्लिश झालं आणि तुम्ही म्हटलं की हे आर्टिकल माझं ओरिजिनल आहे. मग अशा वेळेस ते ओरिजिनल आर्टिकल आहे आणि ते त्या स्टँडर्डचं आहे हे सगळं तपासण्यासाठी एक तिथे एडिटोरियल बोर्ड असते, संपादकीय मंडळ. आणि हे संपादकीय मंडळ त्या क्षेत्रातलं सद्यस्थितीतलं माहीर असलेलं मंडळ असतं. आणि मग ते त्याच्यातली प्रत्येक बाब तपासून पाहते. आजकाल कॉम्प्युटरवरती मित्रांनो तुम्ही आर्टिकल टाकलं, तुम्ही जर कीवर्डचं बटन दाबलं ना, कीवर्ड, तर त्याच्यामध्ये किती कीवर्ड्स तुम्ही वापरलेले आहेत ते बाजूला येऊन जातात. म्हणजे तुम्ही आर्टिकलमध्ये काय काय टाकलेलं आहे पूर्ण आर्टिकल वाचण्याची गरज नाही. आणि तुम्ही जर हे कीवर्ड्स दुसऱ्याचे कुठले तरी वापरलेले असतील तर तिथून तुमची पायरेसी लक्षात येईल, म्हणजे तुम्ही चौर्य करणं तुमचं लक्षात येईल. आणि म्हणून पीअर रिव्ह्यूड जर्नलमध्ये जे आर्टिकल्स जातात ते आर्टिकल्स तिथे त्या तज्ज्ञ मंडळींकडून तपासल्या जातात. आणि ती तपासणी झाल्यानंतर त्यांनी जर सांगितलं की दिस इज ओरिजिनल तर त्यावेळेस मग ते ग्राह्य धरलं जातं आणि ते
ऑथेंटिक आर्टिकल म्हणून सगळ्यांपर्यंत पोहोचतं. जेव्हा हे पोहोचतं त्यावेळेसही एखाद्या वेळेस याच्यामध्ये आणखी एक मार्जिन ठेवलेली आहे. ही तज्ज्ञ मंडळी 4-5 लोक, हे जगाच्या पाठीवरचं सर्व ज्ञान त्यांच्याजवळ असू शकणार नाही. एखाद्या वेळेस काहीतरी कुठेतरी आणखी एखादी बाब सुटून गेलेली असेल, तर अशा वेळेस मग ते सुटू नये याच्यासाठी जेव्हा हे आर्टिकल सर्वांसमक्ष येईल, म्हणजे आता तुम्हाला जनरल झालं, इथे लागलं माझं आर्टिकल, या बोर्डवरती लावलं, मग एखादा मुलगा म्हणत असेल हे कविता मी वाचतो, एक दुसरा म्हणत असेल नाही मी वाचतो, मग त्याच्यातलं त्याला असं वाटतं की ही कविता कुठेतरी एखाद्या ठिकाणी त्या विठ्ठल राग सरांच्या याचा संदर्भ आलेला आहे. मग त्यावेळेस तो त्याच्याशी कोरेल, मग तो म्हणतो की नाही याची जी एखादी म्हण आहे ही म्हण कुठली तरी आहे, पण ही यांनी स्वतःची दाखवलेली आहे याच्यामध्ये. मग अशा वेळेस त्याच्यावरती परत एकदा सजेशन्स मागवल्या जातात आणि ते आलेले सजेशन्स परत एकदा त्या जर्नलकडे पाठवल्या जातात आणि जर्नल पिअर रिव्ह्यूडकडे पाठवतं, परत त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन होते आणि मग अशा प्रकारे जर समजा ते एका विशिष्ट कालावधीमध्ये काही त्याच्यावर ऑब्जेक्शन्स आले नाही तर ते ओके होऊन जाते. तुम्हाला माहिती आहे ना, मुलं ज्यावेळेस लग्नाला जातात, आईबाबांचं समजा मत एकत्रित होत नसेल तर अशा वेळेस मग एक नोटीस बोर्ड असते नोंदणी विभागामध्ये, त्याच्यावरती महिन्याभर ते मुलाचं आणि मुलीचं नाव लावले जाते. ते 18 वर्षाच्या वर असले तर, आणि ते लावल्यानंतर मग 1 महिन्यात त्याच्यावरती ऑब्जेक्शन्स मागवले जातात. जर ते नाही आले तर ते मुलं लग्न कराल. तसंही ते अबाव 18 असतील किंवा अबाव 20 असेल मग तर त्यांना त्याच्याबद्दल काही, परंतु तरी ती एक पद्धत आहे आणि नेमक्या अशाच पद्धती याच्यासाठी वापरल्या गेलेल्या आहेत की हे सदैव ओपन ठेवलेलं आहे. म्हणजे आईन्स्टाईन आज आहेत काय? आईन्स्टाईन आज नाही. आयझॅक न्यूटन आहेत काय? नाही. स्टीफन हॉकिंग गेले, पण यांच्या थेअरीजला आजही ॲक्सेस आहे की नाही आहे? त्यांनी त्याचे पेटंट्स घेतले. थॉमस अल्वा एडिसननी 1000 पेटंट्स घेतले. एवढा मोठा माणूस जगाच्या पाठीवर झालाच नाही. म्हणजे सगळ्या प्रकारचे पेटंट्स त्यांचे, इलेक्ट्रिसिटी वगैरे हे सगळे पेटंट्स आहेत. आता ह्याच्यामध्ये जे काही बदल झालेले आहेत हे सगळे बदल करण्यासाठी तिथे जाता येते की नाही जाता येत? ॲक्सेस आहे की नाही आहे? म्हणजे ॲक्सेस तिथे आहे याचा अर्थ असा आहे की अजूनही ते ओपन आहे. प्लॅटफॉर्म इज ओपन फॉर डिस्कशन, किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला आणखी फिलर्स ॲड करता येतात. हे आता सातत्याने घडणारी प्रक्रिया आहे. युनिव्हर्सिटी लेवलला याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये काही मागच्या वर्षांमध्ये भाऊगर्दी जमा झालेली आहे. ती भाऊगर्दी अशी झालेली आहे की ह्या रिसर्चचा जो भाग आहे तुमच्या जीवनातला याला API सोबत जोडलेला आहे. म्हणजे तुम्ही किती रिसर्च केलं, किती आर्टिकल्स पब्लिश केले, किती तुमचे थेसिस झाले, किती विद्यार्थी PhD झाले, किती पेटंट्स मिळवले, याच्यावरती तुम्हाला प्लेसमेंट्स आहे, याच्यावरती तुम्हाला पुढच्या टप्प्यावरती जाता येतं. मग आता एखाद्या वेळेस अशा प्रकारची जर मंडळी प्रत्येक ठिकाणी असते, प्रत्येक क्षेत्रामध्ये असते, त्यांनी जर म्हटलं की असं सुरू आहे काय, मग काय तू काय करतो रे, तू घेतला वाशिम जिल्हा, तुझे आले ना पॅरामीटर्स असे, अकोला काही वेगळा आहे का, आता तो वेगळा झाला. मग तेच घेतलं, तोच फॉर्मॅट ठेवला, वाशिमच्या जागी अकोला लिहिते. असं करता करता पूर्णपणे त्याच्यामध्ये ते टाकण्यात आलं आणि मग तेच निष्कर्ष इथल्या किती गायी आहेत या वाशिम जिल्ह्यात तर तेवढ्याच गायी तिथे. म्हणजे काहीच बदल नाही त्याच्यामध्ये, फक्त टायटलमध्ये जिथे वाशिम होतं तिथे अकोला. तर त्याचा तर होत राहील थेसिस, याचा पहिले चाललाही जाते आणि तिथे असा माणूस मग ज्याला माहिती आहे जुगाड कसं करावं, तर तो त्या विशिष्ट माणसांना भेटून तसं करून ते आपलं लवकर पाठवतात. मग ते लवकर त्याचा रिपोर्ट मागवून त्याचा व्हाय होऊन जाते. हा बसते ते ॲनालिसिस करत इकडे स्टॅटिस्टिकल, याचं ते सगळं आलेलं असते. मग याच्यात माहिती आहे की इतक्याच गायी होत्या ना, आपल्या इथे तेवढ्याच येऊन राहिले, मग हा परत मोजतो. मग याच्यात जर समजा तेवढ्याच भरल्या तर पंचायतच आहे. एखाद्या 2-4 जास्तीच्या विकत आणल्या असतील कोणतं, मग हा 2-3 आकडा त्याच्यासाठी म्हणतो वाच. पण त्याच्यावरती ठप्पा असा वाटते की हे जे ओरिजिनल वर्क पहिलं पब्लिश झालेलं आहे ना, याचं लेखन हे डुप्लिकेट, म्हणजे हा दुय्यम ठरतो. अशा प्रकारे काही गाईड्सनी, म्हणजे तुम्हाला सांगतो काही गाईड्सही याच्यातून तयार झाले. समजा मी असा डुप्लिकेट थेसिस तयार केला, सबमिट केला, मी गाईड झालो, कारण 2 वर्षानंतर मला गाईडशिप मिळते. आणि ते झाल्यानंतर आता माझ्याजवळ ओरिजिनल आयडियाच नाही, मीच तर पहिले जमल आता गेम इकडे. मग आता मी काय करतो की असंच 10-12 थेसिस पाहतो, याच्यातलं असं काढतो
आणि त्याच्यामधनं मग नवीन एक काहीतरी घुसवतो. त्या पोराला जर बुद्धी असेल तर त्याला सांगतो तुम्ही टाकायच्यात काहीतरी, आणि मग असं करून माझे ते असे सुरू होतात त्याचे. आणि मी त्या API मध्ये असा फुगवत नेतो माझा API, आणि मग मी त्या ठिकाणी अशा प्रकारचा एक तुमच्या समोर येतो की माझ्यासारखा बुद्धिवंत या क्षेत्रातला कोणीच. तर ही बाब जेव्हा लक्षात आली तेव्हा असं हेही लक्षात आलं की संकल्पना विद्यार्थी देतात बऱ्याचदा रिसर्च, की सर माझी ही कारण त्या ओरिजिनल आयडिया असतात. त्या ओरिजिनल आयडिया जर समजा त्या गाईडची कॅपॅसिटी असेल तर त्या विस्तारत नेल्या जातात. गाईडचीच कॅपॅसिटी त्याला त्याच्यातलं काही भेडही समजत नसेल तर तो कशाला त्याच्यामध्ये हे करेल, तर मग तो काहीतरी तालमतोल करतो. पण पोरगा जर समजा तो विद्यार्थी जर जो स्कॉलर आहे तो जर त्याच्यावरती अडीक असतात नाही हे तर तुम्हाला करणार नाही आपण इसमें जाय, तर मग तो काय करतो, मग असं करणं तूच कर पुढे. मग त्याने जर त्याच्यामध्ये खरंच तशा प्रकारचं त्याचे हे बघा रे, अय काका हो काकू तुम्हाला जर वाटत असेल थकल्या असतील तर बाहेर जा, पण आपसात जर बोलल्या तर आपला इथे कार्यभार आटते. मी रिकाम धंदे करणार नाही, एक ते हे झोपून राहिली म्हणतात समोरची, तर आता झोपू नको, आता डोळ्यावर पाणी भाणी मार. हे तुमच्यासाठी आहे, आमच्यासाठी काय, आमच्या तर गेल्या गावने आम्हाला आता काही नाही घेणं ना. API वाढले, प्रिन्सिपालही झाले, आता काय घेणं नाही भाऊ. तर ते तुमच्यासाठी संभाव्य जे ह्या गाईडला नंतर कलांतकाराने पटली की याची उपयोगिता खूप जास्त आहे. पण ही ओरिजिनल कोणाची आहे, XYZ. मग याच्या नावावर लागली तर मग दुसरे एखाद्या आजूबाजूला अशा जुगाडू माणसांसोबत जुगाडू पोरही असतात. जमान सर आपलं जमान सरवाले ते आजूबाजूला फिरत असतात. हा काय म्हणतो थांब जरा, मग हा त्याच्याकडून बघ माझ्याकडे सबमिट कर, ते दाखवून दे मला. मग ते सगळं आणलं, हे पाहतात. मग याच्यात त्याला ज्या अडचणी येतात त्याच्यात पोराकडून दबाव आणून हे कसं काय करणार आहेस हे सांग, याच्याबद्दल काही लावत असतं. मग तू जर समजा याला पटते ते बरोबर आहे म्हणून, पण त्याच्यावरती खपका असा का तुला काहीच समजत नाही, हे मी सांगतो म्हणून ते जमून राहिलं तुला. ही आयडिया घेतली की आपल्या जुगाडू पोराला पहिले देऊन टाकायची. मग तो जुगाडू पोरगा एखाद्या वेळेस त्याचा जावाही होते घरात लेकरू. तर अशा वेळेस आपल्या हा नवीन जावाई तयार करण्यासाठी हा करायला त्याला देऊन त्यालाही PhD त्यालाही मग नंतर तिकडे आजाबीत मेरे साथ. तर अशा प्रकारचे हे चौर्य कर्म जे आहेत ह्या सातत्याने इंटेलेक्च्युअल फील्डमध्ये घडायला लागले. याच्यावरती अंकुश लावण्यासाठी मग कॉपीराईट हा प्रकार, म्हणजे पहिली कॅटेगरी जी होती ती डायरेक्ट इंडस्ट्रीशी, पेटंटशी, याच्याशी, इन्व्हेन्शनशी जोडलेली. दुसरी कॅटेगरी ही कॉपीराईटच्या संबंधात, म्हणजे जे तुम्ही सृजन करता, ॲक्च्युअल लिखाण करता, किंवा ॲक्च्युअल एखादं तुमच्यामध्ये काही कलागुण असेल, तुम्ही जर एखादं खूप चांगलं गायलेलं असेल, तुम्हाला खूप चांगली एखादी कंपोजिंग करता येत असेल, तुम्हाला खूप चांगलं नृत्याविष्कार असतात. तुम्हाला माहिती असते एखाद्या वेळेस एखादा नवीन हिरो येतो आणि त्याची एखादी स्टेप काहीतरी वेगळीच दिसते, ती आतापर्यंत कोणी वापरलेली नसते. तो आल्यानंतर तो असा करत होता, पंपिंग करत होता काहीतरी ऋतिक रोशन, तर त्यांनी ते नवीनच काहीतरी दिसतं. त्याच्यानंतर जसे अशा काहीतरी नवीन आविष्कृत ज्या असतात झालेल्या गोष्टी, तर तो कोरिओग्राफर त्याच्याकडून करून घेत असेल तर आयडिया कोणाची आहे, कोरिओग्राफर. समोर कोणाला, आणि त्याचाच तो डुप्लिकेट घेऊन मी जर माझ्या नावावरती कुठेतरी दुसऱ्या देशामध्ये जाऊन करत असेल की अपनी आयडिया थी, उसने चुराया मेरे पास से ऋतिक रोशन ने, या तो फिर वो सरोज खान ने लिया, तर ह्या पद्धती होऊ नये याच्यासाठी त्याचे कॉपीराईट हा प्रकार आहे. आणि त्या कॉपीराईटचा सर्वात पहिला प्रकार जो आहे एमओयू, तो HMV माहिती आहे तुम्हाला, हिज मास्टर्स व्हॉइस, HMV. तिथं एक HMVच्या पहिले असे 20 यायच्या आणि त्या ग्रामोफोनवर वाजवल्या जायच्या, आणि त्याच्यामध्ये तत्कालीन जे आपल्या इथले बिग शॉट्स होते गायनातले, म्हणजे जसं मग लताजी असतील किंवा मग मोहम्मद रफी साहेब असतील, तलत महमूद साहेब असतील, CH आत्मा असतील, ह्या सगळ्या लोकांच्या त्यावेळेस त्या CDज यायच्या. आणि त्या CDज आल्यानंतर मग यांनी पहिल्यांदा तिथे की कंपोजिंग कोणी केलेलं आहे, लिखाण कोणी केलेलं आहे, या सगळ्यांना त्या पद्धतीने मग गायन केल्यानंतर यांना एक विशिष्ट अमाऊंट दिला जायचं की हे घ्या 2000 आहे, आता तुमचा आता याच्याशी संबंध नाही. पण ते गीताच्या माध्यमातून घरभर जायचं, लोकांना त्याच्या काही गीतांमधनं प्रेरणा मिळायची. शब्द जरी दुसऱ्याचे असले, कंपोजिंग जरी दुसरा असले, आवाज कानापर्यंत पोहोचतो तो लताजींचा पोहोचतात. अशा वेळेस त्यांनी हा विचार केला की मी इतक्या तन्मयतेनं इतकी मोठी त्याच्यामध्ये साधना करून ते शब्द व्यवस्थितपणे तुमच्या
कर्णेंद्रियांपर्यंत पोहोचावी, तुमच्या मनपटलावरती त्याचा एक काहीतरी पॉझिटिव्ह इम्पॅक्ट व्हावा, याच्यासाठी मी खूप मेहनत घेतलेली आहे. आणि मला एका विशिष्ट रेषेनंतर मला त्याच्यामधनं बाजूला केलेलं आहे, म्हणजे ती लक्ष्मण रेषा झाली माझ्यासाठी. आता याच्यानंतर तुम्ही येऊ नये म्हणून त्यांनी पहिल्यांदा HMV सोबत त्यावेळेस असा करार केला की मी गाते तुमच्यासाठी, परंतु गात असताना मला याची रॉयल्टी मिळायला पाहिजे. ही रॉयल्टी कधीपर्यंत मिळेल? जोपर्यंत हे गाणं ज्या वेळेस जितक्या वेळेस ते रेडिओवर, टीव्हीवरती कुठेही वाजेल, याच्यात जितक्या CDs, जितक्या डिस्क मिळतील, तर त्याच्यामधला माझा एक विशिष्ट भाग असेल. तुम्ही 50 रुपयाला येईल का, परंतु 1 रुपया माझ्याकडे आला पाहिजे. आणि म्हणून त्यावेळेसपासून हे एक नवीन इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईटचं आपल्या बॉलिवूडमध्ये हे एक नवीन प्रकरण त्याच्यामध्ये जुळलं. आता तुम्ही बघत असाल की काही ठिकाणी पटकथा येतात. आता 2-4 दिवसापूर्वी तुम्ही यूट्यूबवर वाचलं असेल, बघितलं का यूट्यूबवर, की किशोर कुमारांनी त्यावेळेस एक फिल्म तयार केली होती. सुप्रीम कोर्टामध्ये त्या फिल्मच्या अगेन्स्टमध्ये हॉलिवूडचा तो माणूस गेला की हे माझा आहे म्हणून. आणि मला वाटतं काहीतरी 1946ची ते फिल्म, ती 1946ची फिल्म डब्यात टाकण्यात आली आणि त्याच्या सर्व ज्या कॉपीज आहेत त्या डिस्ट्रॉय कराव्या असा त्यावेळेस फतवा दिला, म्हणजे आदेश प्राप्त झाला. त्याच्यातली एक, आता कोणी कोणाच्या घरी पडलेली एखाद्याच्या एक ते राहून गेली, आणि ती राहून गेल्यानंतर आता नॅशनल अवॉर्ड ज्यावेळेस दिल्या गेले की याच्या संदर्भातलं, तर त्यावेळेस त्याच्यावरती प्रकाश झोत पडला की नाही, अजूनही ती तशी आहे. त्याच्यातलं एक गीत, आता ते करप्ट झालेली आहे, परंतु त्याच्यातलं एक गीत अजूनही त्याच्यात काम करणारे लोक हे त्याच्यामध्ये दिसत आहेत, परंतु आजही ती वापरता येत नाही ऑथेंटिक, कारण की ते कुठून तरी चोरून आणलेली होती ती संकल्पना आणि इथे दिलेली होती. तर अशा ह्या प्रकारच्या जशा बॉलिवूडमधल्या घटना आहेत, तशाच आपल्या ह्या हायर एज्युकेशनमधल्या घटना आहेत. या घटनांमध्ये आपल्याला कुठेही जर समजा एखादी बॉडी नॅशनल लेवलची ह्या कॉलेजचं असेसमेंट करत असेल आणि ते चुकीचं होऊ नये याच्यासाठी हा कॉम्पोनंट त्याच्यात टाकला. त्या कॉम्पोनंटमध्ये विशेष करून तुम्ही जे केलेलं असेल तुमच्या ह्याच्या भरोशावर, हे फक्त एकटं आहे का डोकं तुमचं इथे? ही पूर्ण कॉन्स्टिट्यूशन आहे त्याची. या कॉन्स्टिट्यूशनमध्ये त्याच्या वरती सर्वात स्थान याच्यासाठी दिलं आहे की इथे काहीतरी स्पंदित होतं. मी एखाद्या लहान मुलाला पाहून जेवढं हे स्पंदन वाढणार नाही, तेवढं त्याच्या आईला मात्र वेगळ्या प्रकारचं स्पंदन तिथं जाणवतं. म्हणजे हे संपूर्ण बॉडी कॉन्स्टिट्यूशन आहे, हे त्या ज्ञानेंद्रियांचा एक समुच्चय आहे. आणि त्याचा सर्वोच्च जर समजा एक्स्ट्रॅक्ट काढायची जर ताकद असेल तर ती आहे तुमच्या बौद्धिक क्षमतेमध्ये. हे एक्स्ट्रॅक्ट काढणे आणि तो एक्स्ट्रॅक्ट दुसऱ्यांच्यासाठी उपयोगितेचा ठरणे ही तुमची प्रॉपर्टी. आणि ह्या प्रॉपर्टीचा कोणाला किती तुम्ही फायदा करून द्यायचा याच्यासाठी तुम्ही तुमचे टर्म्स अँड कंडिशन्स डिक्टेट करता. हे डिक्टेशन म्हणजे तुमचे राईट्स, याच्यामधनं मिळालेलं जे काही असेल ते तुमचं. आणि तुम्ही समोरच्याला म्हणत असाल की हा असा तुम्ही त्याचा उपयोग घ्यावा, तर हे तुम्ही सांगाल त्याच पद्धतीने होईल. आणि जर समजा एखादा त्याचा दुरुपयोग करत असेल तर त्याला कायदा तुमच्या पाठीशी असल्या कारणाने आळा बसू शकतो. एक इतकं सोपं गणित आहे मित्रांनो. याच्यामध्ये खूप बाबी आहेत ज्या तुम्हाला जर वाचन करायचे असतील, बारकाई वाचन करायचे असतील, तर काही नाही, IPR म्हणून फक्त गुगलवरती टाका. IPR, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट, एवढाच शब्द टाका. IPR एवढा शब्द टाकल्यानंतर याचं तुम्हाला साधारणतः 2-3 पेजेसचं प्रिंट मी देऊन जातो आहे सरांना. या तुम्हाला लागत असेल तर हे गुगलवरचंच आहे सगळं, तर हे पोहकार सर तुम्हाला देतील. तर याच्यामध्ये साधारणतः छोट्या छोट्या गोष्टींची डेफिनेशन्स दिलेले आहेत. ट्रेडमार्क म्हणजे काय असते, पेटंट म्हणजे काय असते, लोगो म्हणजे काय असते, किंवा कॉपीराईट म्हणजे काय असते, अशा डिफाईन केलेल्या बाबी आहेत. त्या फक्त तेवढ्या शब्दमर्यादेमध्ये टाकण्यात आलेल्या आहेत, त्याचा इसेन्स तुम्हाला कळावा. परंतु हे क्षेत्र असं आहे की या क्षेत्रामध्ये कुठेही काहीही होऊ शकतं आणि तुमच्या नकळत होऊ शकतं. यासाठी तुम्ही अवेअर असणं फार गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही अवेअर असाल ना, तर मग तुमच्या हक्कांवरती कोणी गदा आणू शकत. जर समजा असं असेल तर तुम्ही सातत्याने ओरिजिनल राहण्याची कास धरावी. तुम्ही कोणाच्याही बाजूचा पेपर कसा लिहितो म्हणून त्यातले 2 शब्द आपल्याकडे आले पाहिजे, हे सुद्धा चौर्य कर्म आहे.
जर समजा तुम्हाला तुमच्याजवळ एखादी बाब असेल, एखादं नृत्य तुम्ही चांगलं करत असाल, तर ओरिजिनल तुम्ही स्वतः ते आहात म्हणून त्याच्यामध्ये ते आविष्कृत करत नाही. नाहीतर मग कसं आहे की त्याचा रिदम आणि तुमचा रिदम हा सारखा असूच शकत नाही. कितीही सिंक्रोनाइज झाला तरी काहीतरी तफावत असते. दोन जुळे भाऊ, जुळ्या बहिणी एक सारख्या दिसत असतील, काही इथंच कीड आहे, इथंच हे आहे, इथंच ते आहे, परंतु काहीतरी अशी एक बाब असते की ते एक दुसऱ्यासोबत त्याच्यात साम्य नसतं. आणि म्हणून मित्रांनो, तुम्ही इतके इंडिपेंडंट आणि इतके सार्वभौम आहात की तुम्हाला तुमच्यासारखा या जगाच्या पाठीवर कोणीच दिसू शकत. तुम्ही आहात. ईश्वराने जे काही, ईश्वर ह्या संकल्पनेवरती माझा जरी विश्वास नसला पण मी देवत्वाला मानतो, देवाला मानत नाही. देवत्व म्हणजे ते प्रत्येकामध्ये असतं आणि जे आहे ना यालाच देवत्व म्हणतात. तुम्ही जे आहात, जे चैतन्य आहे तुमच्यामध्ये, हेच देवत्व आहे आणि हे ओरिजिनल आहे. हे तुम्हाला या सृष्टी निर्मात्याकडून तुमच्या आईवडिलांच्या पोटी तुम्हाला जे मिळालेलं आहे ते तुमचं आहे. फक्त हे तुम्ही त्याच्यावरती किती विश्वास ठेवता याच्यावरती तुमची डेव्हलपमेंट पुढची अवलंबून आहे. नाही तर तुम्ही सातत्याने षडरिपूंच्या प्रभावाखाली वावरता. षडरिपू म्हणजे कोणाला अहंकार असतो, कोणाला ईर्ष्या असते, कोणाला न्यूनगंड असतो, कोणाला अहमगंड असतो, कोणाला लोभ असतो, काही वेस्टेड इंटरेस्ट असतात आणि ह्याच्या सातत्याने अशा निगेटिव्हिटीमध्ये आम्ही राहत असतो. तुम्ही जर असा विश्वास ठेवला की मी जे आहे ते मी, आज माझ्या अंगावर फाटला कपडा असेल असा असू दे पण तो माझा, त्याच्या अंगावर खूप चांगलं शर्ट आहे, मला त्याचा अभिमान आहे. अभिमान असणं, त्याचाही सन्मान असणं हे तुमच्यातलं मोठेपण दाखवतं. तुमच्या फाटलेल्या कपड्याकडे तुमची नजर जाऊन तुमच्यात न्यूनगंड येत असेल तर ही विकृती. अशा प्रकारची विकृती तुमच्यामध्ये कधी येऊ देऊ नका. तुम्ही आहात ते ओरिजिनल आहात. मी आज जसं केलं तसं आहे, मी आता असं आहे, तुम्हाला मान्य असेल तर नाही. आणि अशा वेळेस जे तुमच्या आजूबाजूला स्थिरावतात ना, तुमच्यासोबत जुळतात ना, ते सुद्धा ओरिजिनल असतात. आणि तुमच्या फक्त अशा काहीतरी एखाद्या गोष्टीवरती, वेस्टेड इंटरेस्टवरती, लोभापोटी, असूयेपोटी किंवा ईर्ष्येपोटी जर आलेले असतील तर निश्चितपणे त्यांच्यामध्ये ती विकृती असते आणि ती विकृती सातत्याने आपल्यामध्ये सुद्धा ते टाकण्याचा प्रयत्न करत असतात. असं होऊ नये याच्यासाठी बाहुबल, बुद्धिबल आणि आत्मबल या तीन बलांचा संगम फक्त आणि फक्त मानवामध्ये आहे. आणि म्हणून त्याला बुद्धीची एवढी मोठी झेप प्राप्त झालेली आहे. ह्या बुद्धीच्या जोरावरती तो ह्या संपूर्ण जगाला पूर्णपणे इनसाइड आउट बदलवू शकतो. पण हे बदलवणं सकारात्मक तेव्हाच होते की जेव्हा ही बुद्धी विवेकाशी जोडलेली असते. त्याच्यात घसरण झाली विवेकामध्ये की ही बुद्धी विकृत होत जाते, ही अराजक होत जाते. आणि मग अशा वेळेस आपली बुद्धी ही अराजक होऊ नये याच्यासाठी आपले पाय जमिनीवर, आपल्यावर विश्वास आणि आपण जे करतो आहे ते इतरांसाठी पूरक ठरणार आहे, हा एक तुमचा आत्मिक तुम्हाला ते बळ असते त्याच्यात. आणि एवढं जर शक्य झालं मित्रांनो तर ह्या बाबीवरती तुम्ही खूप सारा विचार करू शकता. एव्हर इव्हॉल्विंग फील्ड आहे, त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला चांगल्या प्रकारे तिथे स्टँड करू शकता. आज ह्या प्रसंगी सरांनी मला आपल्यासोबत या विषयावरती बोलण्यासाठी ही संधी दिली आणि आपण फार चांगल्या प्रकारे ते ऐकून घेण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल मी सरांचे आणि तुम्हा सर्वांचे आभार व्यक्त करतो. या संदर्भात काही प्रश्न असतील तर आपण त्याच्यावरती 5-10 मिनिटं बोलूया, अदरवाईज पण आपण हा कार्यक्रम संपवूया. थँक्यू. या गाईडला नंतर कालांतराने पटली की याची उपयोगिता खूप जास्त आहे, पण ही ओरिजिनल कोणाची आहे? XYZ. मग याच्या नावावर लागली तर मग दुसरे एखाद्या आजूबाजूला अशा जुगाडू माणसांसोबत जुगाडू पोरही असतात. जबान सर आपलं जबान सरवाले ते आजूबाजूला फिरत असतात. हा काय म्हणजे तू थांब जरा, मग हा त्याच्याकडून बघ, माझ्याकडे सबमिट कर, ते दाखवून दे मला. मग ते सगळं आणलं, हे पाहतात. मग याच्यात त्याला ज्या अडचणी येतात त्याच्यात पोराकडून दबाव आणून हे कसं काय करणार आहेस हे सांग, याच्याबद्दल काही लावत असतं. मग तो जर समजा याला पटते ते हे बरोबर आहे म्हणून, पण त्याच्यावरती ठपका असा का तुला काही समजत नाही, हे मी सांगतो म्हणून ते जमून राहिले. ही आयडिया घेतली की आपल्या जुगाडू पोराला पहिले देऊन टाकायची, मग तो जुगाडू पोरगा एखाद्या वेळेस त्याचा जावाई होते घरात लेकरू. तर अशा वेळेस आपल्या हा नवीन जावाई तयार करण्यासाठी हा करायला त्याला जीवन, त्यालाही PhD, त्यालाही मग नंतर तिकडे आजा मेरे साथ. तर अशा प्रकारचे हे चौर्य कर्म जे आहेत ह्या सातत्याने इंटेलेक्च्युअल फील्डमध्ये घडायला लागले.
याच्यावरती अंकुश लावण्यासाठी मग कॉपीराईट हा प्रकार. म्हणजे पहिली कॅटेगरी जी होती ती डायरेक्ट इंडस्ट्रीशी, पेटंटशी, याच्याशी, इन्व्हेन्शनशी जोडलेली. दुसरी कॅटेगरी ही कॉपीराईटच्या संबंधात, म्हणजे जे तुम्ही सृजन करता, ॲक्च्युअल लिखाण करता किंवा ॲक्च्युअल एखादं तुमच्यामध्ये काही कलागुण असेल, तुम्ही जर एखादं खूप चांगलं गायलेलं असेल, तुम्हाला खूप चांगली एखादी कंपोजिंग करता येत असेल, तुम्हाला खूप चांगलं नृत्याविष्कार असतात. तुम्हाला माहिती असते एखाद्या वेळेस एखादा नवीन हिरो येतो आणि त्याची एखादी स्टेप काहीतरी वेगळीच दिसते, ती आतापर्यंत कोणी वापरलेली नसते. तो आल्यानंतर तो असा करत होता, पंपिंग करत होता काही ते ऋतिक रोशन, तर त्यांनी ते नवीनच काहीतरी दिसतं. त्याच्यानंतर जसे अशा काहीतरी नवीन आविष्कृत ज्या असतात झालेल्या गोष्टी, तर तो कोरिओग्राफर त्याच्याकडून करवून घेत असेल तर आयडिया कोणाची आहे? कोरिओग्राफर. समोर कोणाला? आणि त्याचाच तो डुप्लिकेट घेऊन मी जर माझ्या नावावरती कुठेतरी दुसऱ्या देशामध्ये जाऊन करत असेल की अपनी आयडिया थी, उसने चुरा है मेरे पास से ऋतिक रोशन ने, या तो फिर वो सरोज खान ने लिया, तर ह्या पद्धती होऊ नये याच्यासाठी त्याचं कॉपीराईट हा प्रकार. आणि त्या कॉपीराईटचा सर्वात पहिला प्रकार जो आहे एमओयू, तो HMV माहिती आहे तुम्हाला? हिज मास्टर्स व्हॉइस, HMV. तिथं एक HMVच्या पहिले असे डिस्क यायच्या आणि त्या ग्रामोफोनवर वाजवल्या जायच्या. आणि त्याच्यामध्ये तत्कालीन जे आपल्या इथले बिग शॉट्स होते गायनातले, म्हणजे जसं मग लताजी असतील किंवा मग मोहम्मद रफी साहेब असतील, तलत महमूद साहेब असतील, CH आत्मा असतील, ह्या सगळ्या लोकांच्या त्यावेळेस त्या CDज यायच्या. आणि त्या CDज आल्यानंतर मग यांनी पहिल्यांदा तिथे की कंपोजिंग कोणी केलेलं आहे, लिखाण कोणी केलेलं आहे, या सगळ्यांना त्या पद्धतीने मग गायन केल्यानंतर यांना एक विशिष्ट अमाऊंट दिला जायचा की हे घ्या 2000 आहे, आता तुमचा आता याच्याशी संबंध नाही. पण ते गीताच्या माध्यमातून घरभर जायचं, लोकांना त्याच्या काही गीतांमधनं प्रेरणा मिळायची. शब्द जरी दुसऱ्याचे असले, कंपोजिंग जरी दुसरा असले, आवाज कानापर्यंत पोहोचतो तो लताजींचा पोहोचतो. अशा वेळेस त्यांनी हा विचार केला की मी इतक्या तन्मयतेनं इतकी मोठी त्याच्यामध्ये साधना करून ते शब्द व्यवस्थितपणे तुमच्या कर्णेंद्रियांपर्यंत पोहोचावे, तुमच्या मनपटलावरती त्याचा एक काहीतरी पॉझिटिव्ह इम्पॅक्ट व्हावा, याच्यासाठी मी खूप मेहनत घेतलेली आहे. आणि मला एका विशिष्ट रेषेनंतर मला त्याच्यामधनं बाजूला केलेलं आहे, म्हणजे ती लक्ष्मण रेषा झाली माझ्यासाठी. आता याच्यानंतर तुम्ही येऊ नये, म्हणून त्यांनी पहिल्यांदा HMV सोबत त्यावेळेस असा करार केला की मी गाते तुमच्यासाठी, परंतु गात असताना मला याची रॉयल्टी मिळायला पाहिजे. ही रॉयल्टी कधीपर्यंत मिळेल? जोपर्यंत हे गाणं ज्या वेळेस जितक्या वेळेस ते रेडिओवर, TV वरती कुठेही वाजेल, याच्या जितक्या CDज, जितक्या डिस्क मिळतील, तर त्याच्यामधला माझा एक विशिष्ट भाग असेल. तुम्ही 50 रुपयाला येईल का, परंतु 1 रुपया माझ्याकडे आला पाहिजे. आणि म्हणून त्यावेळेसपासून हे एक नवीन इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईटचं आपल्या बॉलिवूडमध्ये हे एक नवीन प्रकरण त्याच्यामध्ये जुळलं. आता तुम्ही बघत असाल की काही ठिकाणी पटकथा येतात. आता 2-4 दिवसापूर्वी तुम्ही यूट्यूबवर वाचलं असेल, बघितलं का यूट्यूबवर, की किशोर कुमारांनी त्यावेळेस एक फिल्म तयार केली होती. सुप्रीम कोर्टामध्ये त्या फिल्मच्या अगेन्स्टमध्ये हॉलिवूडचा तो माणूस गेला की हे माझा आहे म्हणून. आणि मला वाटतं काहीतरी 1946ची ते फिल्म, ते 1946ची फिल्म डब्यात टाकण्यात आली आणि त्याच्या सर्व ज्या कॉपीज आहेत त्या डिस्ट्रॉय कराव्या असा त्यावेळेस फतवा दिला, म्हणजे आदेश प्राप्त झाला. त्याच्यातली एक, आता कोणी कोणाच्या घरी पडलेली एखाद्याच्या एक ते राहून गेली, आणि ती राहून गेल्यानंतर आत्ता नॅशनल अवॉर्ड ज्यावेळेस दिल्या गेले की याच्या संदर्भातलं, तर त्यावेळेस त्याच्यावरती प्रकाशझोत पडला की नाही अजूनही ती तशी आहे. त्याच्यातलं एक गीत, आता ते करप्ट झालेली आहे, परंतु त्याच्यातलं एक गीत अजूनही त्याच्यात काम करणारे लोक हे त्याच्यामध्ये दिसत आहेत, परंतु आजही ती वापरता येत नाही ऑथेंटिक, कारण की ते कुठून तरी चोरून आणलेली होती ती संकल्पना आणि इथे दिलेली होती. तर अशा ह्या प्रकारच्या जशा बॉलिवूडमधल्या घटना आहेत, तशाच आपल्या ह्या हायर एज्युकेशनमधल्या घटना आहेत. या घटनांमध्ये आपल्याला कुठेही जर समजा एखादी बॉडी नॅशनल लेवलची ह्या कॉलेजचं असेसमेंट करत असेल आणि ते चुकीचं होऊ नये याच्यासाठी हा कॉम्पोनंट त्याच्यात टाकला. त्या कॉम्पोनंटमध्ये विशेष करून तुम्ही जे जे केलेलं असेल तुमच्या ह्याच्या भरोशावर, हे फक्त एकटा आहे का डोकं तुमचं इथे, ही पूर्ण कॉन्स्टिट्यूशन आहे त्याची. या कॉन्स्टिट्यूशनमध्ये त्याच्या वरती सर्वात स्थान याच्यासाठी दिलं आहे की इथे काहीतरी स्पंदित होतं. मी एखाद्या लहान मुलाला पाहून
जेवढं हे स्पंदन वाढणार नाही तेवढं त्याच्या आईला मात्र वेगळ्या प्रकारचं स्पंदन तिथं जाणवतं. म्हणजे हे संपूर्ण बॉडी कॉन्स्टिट्यूशन आहे हे त्या ज्ञानेंद्रियांचा एक समुच्चय आहे. आणि त्याचा सर्वोच्च जर समजा एक्स्ट्रॅक्ट काढायची जर ताकद असेल तर ती आहे तुमच्या बौद्धिक क्षमतेमध्ये. हे एक्स्ट्रॅक्ट काढणे आणि तो एक्स्ट्रॅक्ट दुसऱ्यांच्यासाठी उपयोगितेचा ठरणे ही तुमची प्रॉपर्टी. आणि ह्या प्रॉपर्टीचा कोणाला किती तुम्ही फायदा करून द्यायचा याच्यासाठी तुम्ही तुमचे टर्म्स अँड कंडिशन्स डिक्टेट करता. हे डिक्टेशन म्हणजे तुमचे राईट्स, याच्यामधनं मिळालेलं जे काही असेल ते तुमचं. आणि तुम्ही समोरच्याला म्हणत असाल की हा असा तुम्ही त्याचा उपयोग घ्यावा तर हे तुम्ही सांगाल त्याच पद्धतीने होईल. आणि जर समजा एखादा त्याचा दुरुपयोग करत असेल तर त्याला कायदा तुमच्या पाठीशी असल्या कारणाने आळा बसू शकतो. एक इतकं सोपं गणित आहे मित्रांनो. याच्यामध्ये खूप बाबी आहेत ज्या तुम्हाला जर वाचन करायचे असतील, बारकाई वाचन करायचे असतील तर काहींनी IPR म्हणून फक्त गुगलवरती टाका. IPR इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट एवढाच शब्द टाका. IPR एवढा शब्द टाकल्यानंतर याचं तुम्हाला साधारणतः 2-3 पेजेसचं प्रिंट मी देऊन जातो आहे सरांना. या तुम्हाला लागत असेल तर हे गुगलवरचंच आहे सगळं. तर हे पोहकार सर तुम्हाला देतील. तर याच्यामध्ये साधारणतः छोट्या छोट्या गोष्टींची डेफिनेशन्स दिलेले आहेत. ट्रेडमार्क म्हणजे काय असते, पेटंट म्हणजे काय असते, लोगो म्हणजे काय असते किंवा कॉपीराईट म्हणजे काय असते, अशा डिफाईन केलेल्या बाबी आहेत. त्या फक्त तेवढ्या शब्दमर्यादेमध्ये टाकण्यात आलेल्या आहेत त्याचा इसेन्स तुम्हाला कळावा. परंतु हे क्षेत्र असं आहे की या क्षेत्रामध्ये कुठेही काहीही होऊ शकतं आणि तुमच्या नकळत होऊ शकतं. यासाठी तुम्ही अवेअर असणं फार गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही अवेअर असाल ना तर मग तुमच्या हक्कांवरती कोणी गदा आणू शकत. जर समजा असं असेल तर तुम्ही सातत्याने ओरिजिनल राहण्याची कास धरावी. तुम्ही कोणाच्याही बाजूचा पेपर कसा लिहितो म्हणून त्यातले 2 शब्द आपल्याकडे आले पाहिजे, हे सुद्धा चौर्य कर्म आहे. जर समजा तुम्हाला तुमच्याजवळ एखादी बाब असेल, एखादं नृत्य तुम्ही चांगलं करत असाल तर ओरिजिनल तुम्ही स्वतः ते आहात म्हणून त्याच्यामध्ये ते आविष्कृत करत नाही. नाहीतर मग कसं आहे की त्याचा रिदम आणि तुमचा रिदम हा सारखा असूच शकत नाही. कितीही सिंक्रोनाइज झाला तरी काहीतरी तफावत असते. 2 जुळे भाऊ जुळ्या बहिणी एक सारख्या दिसत असतील, काही इथंच किडा आहे, इथंच हे आहे, इथंच ते आहे, परंतु काहीतरी अशी एक बाब असते की ते एक दुसऱ्यासोबत त्याच्यात साम्य नसतं. आणि म्हणून मित्रांनो तुम्ही इतके इंडिपेंडंट आणि इतके सार्वभौम आहात की तुम्हाला तुमच्यासारखा या जगाच्या पाठीवर कोणीच दिसू शकत. तुम्ही आहात. ईश्वराने जे काही, ईश्वर ह्या संकल्पनेवरती माझा जरी विश्वास नसला पण मी देवत्वाला मानतो, देवाला मानत नाही. देवत्व म्हणजे ते प्रत्येकामध्ये असतं आणि जे आहे ना यालाच देवत्व म्हणतात. तुम्ही जे आहात, जे चैतन्य आहे तुमच्यामध्ये हेच देवत्व आहे आणि हे ओरिजिनल आहे. हे तुम्हाला या सृष्टी निर्मात्याकडून तुमच्या आईवडिलांच्या पोटी तुम्हाला जे मिळालेलं आहे ते तुमचं आहे. फक्त हे तुम्ही त्याच्यावरती किती विश्वास ठेवता याच्यावरती तुमची डेव्हलपमेंट पुढची अवलंबून आहे. नाही तर तुम्ही सातत्याने षडरिपूंच्या प्रभावाखाली वावरता. षडरिपू म्हणजे कोणाला अहंकार असतो, कोणाला ईर्ष्या असते, कोणाला न्यूनगंड असतो, कोणाला अहमगंड असतो, कोणाला लोभ असतो, काही वेस्टेड इंटरेस्ट असतात आणि ह्याच्या सातत्याने अशा निगेटिव्हिटीमध्ये आम्ही राहत असतो. तुम्ही जर असा विश्वास ठेवला की मी जे आहे ते मी, आज माझ्या अंगावर फाटला कपडा असेल असा असू दे पण तो माझा आहे, त्याच्या अंगावर खूप चांगलं शर्ट आहे मला त्याचा अभिमान आहे. अभिमान असणं, त्याचाही सन्मान असणं हे तुमच्यातलं मोठेपण दाखवतं. तुमच्या फाटलेल्या कपड्याकडे तुमची नजर जाऊन तुमच्यात न्यूनगंड येत असेल तर हे विकृती. अशा प्रकारची विकृती तुमच्यामध्ये कधी येऊ देऊ नका. तुम्ही आहात ते ओरिजिनल आहात. मी आज जसं केलं तसं आहे, मी आता असं आहे. तुम्हाला मान्य असेल तर नाही. आणि अशा वेळेस जे तुमच्या आजूबाजूला स्थिरावतात ना, तुमच्यासोबत जुळतात ना, ते सुद्धा ओरिजिनल असतात. आणि तुमच्या फक्त अशा काहीतरी एखाद्या गोष्टीवरती वेस्टेड इंटरेस्टवरती, लोभापोटी, असूयेपोटी किंवा ईर्ष्येपोटी जर आलेले असतील तर निश्चितपणे त्यांच्यामध्ये ती विकृती असते आणि ती विकृती सातत्याने आपल्यामध्ये सुद्धा ते टाकण्याचा प्रयत्न करत असतात. असं होऊ नये याच्यासाठी बाहुबल, बुद्धिबल आणि आत्मबल या 3 बलांचा संगम फक्त आणि फक्त मानवामध्ये आहे. आणि म्हणून त्याला बुद्धीची एवढी मोठी झेप प्राप्त झालेली आहे. ह्या बुद्धीच्या जोरावरती तो ह्या संपूर्ण जगाला पूर्णपणे इनसाइड आउट बदलवू शकतो.
पण हे बदलवणं सकारात्मक तेव्हाच होते की जेव्हा ही बुद्धी विवेकाशी जोडलेली असते. त्याच्यात घसरण झाली विवेकामध्ये की ही बुद्धी विकृत होत जाते, ही अराजक होत जाते. आणि मग अशा वेळेस आपली बुद्धी ही अराजक होऊ नये याच्यासाठी आपले पाय जमिनीवर, आपल्यावर विश्वास आणि आपण जे करतो आहे ते इतरांसाठी पूरक ठरणार आहे, हा एक तुमचा आत्मिक तुम्हाला ते बळ असते त्याच्यात. आणि एवढं जर शक्य झालं मित्रांनो तर ह्या बाबीवरती तुम्ही खूप सारासार विचार करू शकता. एव्हर इव्हॉल्विंग फील्ड आहे, त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला चांगल्या प्रकारे तिथे स्टँड करू शकता. आज ह्या प्रसंगी सरांनी मला आपल्यासोबत या विषयावरती बोलण्यासाठी ही संधी दिली आणि आपणही फार चांगल्या प्रकारे ते ऐकून घेण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल मी सरांचे आणि तुम्हा सर्वांचे आभार व्यक्त करतो. या संदर्भात काही प्रश्न असतील तर आपण त्याच्यावरती 5-10 मिनिटं बोलूया, अदरवाईज पण आपण हा कार्यक्रम संपवूया. थँक्यू. एक मिनिट तुमचा घेतो. सरांनी अत्यंत चांगला एक मुद्दा उचललेला आहे, तर त्याच्यामध्ये स्पष्टता यावी, तुमच्या डोक्यामध्ये कुठेही संभ्रम नसावा यासाठी सांगतो. 2 प्रकारचे ह्युमन राईट्स आहेत. एक मानवी हक्क ज्याला आपण संबोधतो ह्युमन राईट्सच्या माध्यमातून, दुसरा एक ह्युमन बिईंग्स म्हणजे एखादा इंडिव्हिज्युअल जर असेल तर त्याचे राईट्स आहेत. म्हणजे मानवी हक्कांसाठी एखाद्या मानवाने तयार केलेली बाब जर उपयुक्त ठरत असेल आणि त्याची त्या क्षणाला गरज असेल तर त्यावेळेस त्याचा वापर केला जावा, पण त्या वापरामधनं कुठल्याही प्रकारे आर्थिक मिळकत एखाद्या मधल्या एजन्सीने घेऊ नये याचं सुद्धा त्याच्यावरती बंधन आहे. समजा एखादा ड्रग, एखादी औषध तयार केल्या गेलेली आहे आणि ती औषध एखाद्या विशिष्ट आजारासाठी फार उपयुक्त आहे. ती व्यक्ती तिथे ती औषध मिळाली नाही तर गतप्राण होऊ शकते. मात्र देताना त्या व्यक्तीचा प्राण वाचावा, पण प्राण वाचवत असताना त्याच्यामधनं कुठला आर्थिक लाभ त्या तिथपर्यंत ते ड्रग पोहोचवणाऱ्याला मिळू नये याच्यासाठी त्याचा वापर व्हावा, तर त्याचे मग कुठल्याही प्रकारे हक्कांचं उल्लंघन होणार नाही. नाही तर खूपदा असं होते की डॉक्टर्स कोणीही तुम्हाला फुकट औषध देत नाही. मार्केटमध्ये कंपनी कधीही कुठलंही प्रॉडक्ट तसं आणून देत नाही की हे घ्या बा, आता पडलेल्या गॅनाशिनच्या गोळ्या घेऊन जा, तुम्ही डोकं दुखत असेल तर वापरा, असं नाही. त्याच्यामध्ये एक यंत्रणा राहिलेली आहे. परंतु अशा वेळेस जर समजा आपल्यासमोर आता एखादी बाब उपलब्ध आहे आणि त्या बाब उपलब्ध असल्यामुळे एखादा मानवी हक्क किंवा मानवाच्या जीविताची हानी होऊ नये याच्यासाठी तो वापरला जाऊ शकतो. वापरणे आणि त्याचा जीव वाचवणे हे एक मानवी हक्काचं काय, मानवीय त्याच्यामध्ये आलेली आहे. मानवीयता, मनुष्य, मानवीयता अशा प्रकारे त्याच्यामध्ये जे कंपार्टमेंट्स आहेत ते लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि जेव्हा प्रॉपर्टी हा शब्द आलेला आहे, जिथे कुठे प्रॉपर्टी हा शब्द वापरलेला आहे त्याला फक्त आणि फक्त आर्थिक त्याच्यामधनं लाभ होऊ शकतो काय, आणि होत असेल तर ज्याला व्हायला पाहिजे त्याला झालेला आहे काय हे तपासून पाहिलं जाईल. आणि अशा वेळेस मानवीय दृष्टिकोनातून त्याचा उपयोग जो असतो, जसं आता आपल्या सगळ्या सायंटिस्टनी आत्तापर्यंत जे केलेलं आहे, जे आपल्या पूर्ण जीवनाला उन्नत करण्यासाठी कारणीभूत ठरलेलं आहे, तर त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारे आता सध्या त्याचा वापर करणे हा गैर नाही. आणि दुसरं, हे वापर करत असताना जर समजा एखादा व्यक्ती त्याच्यासाठी एक नवीन यंत्रणा इव्हॉल्व करून त्याच्यामधनं काही आर्थिक लाभ मिळत असेल तर तो आर्थिक लाभ त्याला परत मिळाला पाहिजे ज्याचं ते ओरिजिनल आहे, अशा त्यातला हा संदर्भ आहे. म्हणून ही स्पष्टता तुमच्याजवळ असावी. बाकी दुसरं थँक्यू सर. थँक्यू सर. धन्यवाद सर.